नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिराचे कर्मचारी ज्ञानेश्वर शिवाजी यंदे हे कामावर असताना गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 10:30च्या सुमारास मुक्तिधाम भक्त निवास कार्यालयाच्या बाजूला असलेल्या रूम नंबर 21 मध्ये 16/12/2025 रोजी काढलेल्या दानपेटीची रक्कम डांबून ठेवण्यात आली होती। परंतु विश्वस्त मोहन हिरालाल चौहान, गोपाल त्र्यंबकलाल चौहान, मिनल मोहन चौहान, शशि गोपाल चौहान, स्वाती रमेश चौहान, रमेश त्र्यंबकलाल चौहान व साकेत मोहन चौहान हे सर्वजण एकाच कुटुंबातले असून दानपेटीचे अफरातफर करीत आहेत, म्हणून त्यांना थांबवलं असताना त्यांनी मला शिवीगाळ करून बाहेर हाकलून दिलं। कारण दिनांक 27/2/2026 रोजी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दाखल असलेलं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मोहन चौहान व इतरांना सध्या कोणत्याही प्रकारचा अधिकार नसून सदरील दानपेटी त्यांनी बेकायदेशीररित्या कोणत्याही आदेश नसताना काढलेली असून पैशांची मोजणी सुरू आहे। त्यांना मुक्तिधाम मंदिराचे कर्मचारी यंदे यांनी हटकलं असता त्यांना शिवीगाळ करून बाहेर काढण्यात आलं। अशा परिस्थितीत दानपेटीमध्ये अफरातफर झालेली असल्यानं यास मोहन चौहान व इतर सर्वजण JDC बिटको चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त जबाबदार राहतील असं उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे। सदरील बेकायदेशीर व्यवहार जो चालू आहे त्यांचे सर्व CCTV फुटेज मिळवण्यात यावे अशी मागणी ज्ञानेश्वर यंदे यांनी केली आहे। यावेळी मंदिर परिसरात पुजारी तसंच कर्मचाऱ्यांनी हातात फलक घेत भ्रष्टाचारी ट्रस्टींचा विरोध केला। सनातन धर्माच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार हा थांबलाच पाहिजे। पुजारी तसंच कर्मचारी यांना न्याय मिळालाच पाहिजे। मुक्तिधाम मंदिरात झालेल्या दानपेटीतील भ्रष्टाचार रोखलाच पाहिजे। मुक्तिधाम मंदिरात भक्त निवासाचा भ्रष्टाचार रोखलाच पाहिजे। मुक्तिधाम मंदिर कोणाची खाजगी मालमत्ता नसून हे पब्लिक ट्रस्ट आहे असे फलक झळकवण्यात आले। या संपूर्ण घटनेचा विरोध दर्शवण्यासाठी पुजारी कृष्णानंद मिश्रा, दामोदर वाघमारे, जयंत मिश्रा, कर्मचारी सुशीला जोशी, राजेंद्र कुलकर्णी, नाना पवार, सुरेश मानकर, संजय बेलकर, अशोक दराडे, सीताराम राजहंस, आप्पा सोनवणे, विजय खरजूल, सुहास लोळगे, तुकाराम निमसे, शांताराम साळवे आदी उपस्थित होते। मी कृष्णानंद श्यामानंद मिश्रा गेल्या 25-30 वर्षापासून मुक्तिधाममध्ये पुजारी म्हणून काम करत आहे। इथे गेल्या 25-30 वर्षापासून जे ट्रस्टी लोक भ्रष्टाचार करत होते त्याच्यावर आम्ही भ्रष्टाचार उजागर करण्याबाबत श्रीमान धर्मदाय आयुक्त चॅरिटी कमिशनरला 1 ऑक्टोबर 2025 रोजी दानपेटी सील करण्याबाबत जे निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर ट्रस्टी लोकांनी 16 डिसेंबर 2025 रोजी कोणत्याही ऑर्डर न घेता जबरदस्ती धक्कामुक्की करून कर्मचारीला पुजारीला धक्कामुक्की करून त्या दानपेटी खोललेले आणि त्या दानपेटीचे जे रक्कम होते जवळजवळ 50 लाखच्या पुढे होते ते सर्व एका रूममध्ये बंद केलेले आहे। आणि बंद ते चावी त्यांचा बंधू आउट ऑफ कंट्री आहे। आणि आज रोजी दिनांक 25/2/2026 रोजी ट्रस्टी लोक मोहनलाल चौहान, गोपाल चौहान ह्या दोघांनी त्या लॉक तोडून जबरदस्ती त्या पैशाचा अफरातफरी करत आहे। त्याबद्दल आम्ही धर्मदाय आयुक्त आणि मान्य उपनगर पोलीस स्टेशनला वेळोवेळी कंप्लेंट दिलेली आहे, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटलेला नाही। आपलं एकच आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं आहे की आमचा सगळा पुजारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक जेवढा आहे त्यात त्यांना न्याय मिळावा एवढं आमचं विनंती आहे। माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी यंदे। JDC बिटको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये चाललेला भ्रष्टाचार हा काही करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे। हा भ्रष्टाचार हा या मीडियाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे। जनतेने याचा हे घेऊन हिशोब मागितला पाहिजे यांच्याकडून। यांनी सनातन धर्माच्या नावाखाली आणि गोष्टी बोलून चालून या गोष्टी यांनी भ्रष्टाचार हा मोठा अफाट करोड रुपये भ्रष्टाचार केलेला आहे। आणि आमची सगळ्यांची कर्मचाऱ्यांची आमची न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना चॅरिटेबल धर्मदाय आयुक्त येथे आमची तारीख आहे 27/2/2026 रोजी आमची दानपेटी संदर्भातली तारीख आहे।
आमची 41D 41 याच्यामध्ये आमची न्याय प्रक्रिया चालू असताना यांची दांडकशाहीने यांनी आणली गेली गोष्टी करून यांनी स्वतःची मालमत्ता इथून दाखवून आमची मालमत्ता ही हा पैशाचा अफरतफर करून करोड रुपये यांनी आतापर्यंत इथून लुटमार करून दिली आहे. आणि हा हिशेब जनतेसमोर आला पाहिजे आणि नाशिकच्या नागरिकांसाठी राज्याच्या नागरिकांसाठी देशातल्या नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे बातमी. आणि येणारा हा कुंभमेळा येतो इथं अजून इतकं करोड रुपयाची अफरतफर होणार आहे. याच्यामध्ये शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांनी निर्णय इथं घेऊन हा यांचा मनमानी कारभार हा थांबला पाहिजे. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड. कामात